अंजली गे माय माझं गुबू गुबू वाजतय, यूट्यूबरची कथा तुला आज मी सांगतय, दो कडी के नाही हम आज तुमको दिखातई. ज्या राजासाहेबांना दाखवला की खुळखुळाचा आवाज काय असतो आणि त्याची किंमत काय असते. ही अंजली म्हणते की दोन कवडीची माणसं की यूट्यूबवर सगळे शिकवतात. ए बापू ये जरा खाली, आम्हाला काय, आम्हाला इज्जत आहे. आमच्या राजांनी शिकवलंय का बाई माणसाला बोलायचं नाही, पण तरी बी तुम्ही आता पायरी सोडली तर आम्ही जर थोडं काय बोललो का तुम्हाला काय वाईट वाटते का हो? ना आम्हाला राजकीय पक्षाचा काही द्वेष आहे, ना आम्हाला कुणालाच बोलायचं आहे. मग तुझं माय पिल्लू पेपर जेव्हा फुटलता नीटचा तेव्हा कुठे गेलती तू? यायला पाहिजे होतीस की, आली का? यायला पाहिजे होतीस की नाही? फक्त तुला काय करायचंय, काय ते इस्रायल वॉर, हार्मोस सगळं आम्हाला बी कळतंय. ये की जरा इकडं खाली, मग बघू की काय असतं का नसतंय. अंजलि जी, मैं आपको कुछ सवाल पूछना चाहता हूँ, वो भी मराठी में, क्योंकि यहाँ की मेरी जो महाराष्ट्र की जनता है वो मराठी समजते है. मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही आम्हाला म्हणलात, आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांना म्हणलात किंवा भारतातल्या लोकांना म्हणलात की युट्यूबर हे दोन कवडीचे. तुम्हाला माहिती आहे काय, दोन कवडी नाहीत. हे युट्यूबर करण्यासाठी आम्हाला काय कष्ट लागतं. आम्हाला स्क्रीन दाखवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून, आम्हाला कर्ज काढून आम्हाला ही स्क्रीन घ्यावी लागते, आणि त्यावेळेस आम्ही कंटेंट तुमच्या समोर आणि विद्यार्थ्यांसमोर आणू शकतो. तुम्हाला माहिती नसेल पण महाराष्ट्रातल्या अनेक शिक्षकांनी, मोठे मोठे शिक्षक आहेत, मी त्यांची आज नावं नाही या ठिकाणी घेऊ शकत, त्यांनी याच यूट्यूबच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलंय, त्यांना त्यांच्या आयुष्याची भाकरी मिळवून दिली आहे. पण तुम्ही त्यांना आज दोन कवडीचे म्हणलात, हे अत्यंत चुकीचं आहे. मी लातूरहून बिलॉंग करतो, तुला माहिती नसेल पण लातूरच्या ठिकाणी अनेक घटना घडल्यात, पेपर फुटीसारखे मोठे मोठे घटने घडल्यात. त्यावेळेस अंजली मॅडम तुम्ही कुठे होतात? महाराष्ट्रातील अनेक प्राध्यापकांना, सरांना मी विनंती करतो, कांगणे सरांसारख्या सरांना विनंती करतो की त्यांनी अनेकांचं भविष्य घडवलंय, अनेक छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना, अनाथांना त्यांनी सांभाळलंय. अशा ह्या अंजली सारख्या मॅडमचं आपल्याला बोलणं घेऊन घेण्यासाठी का सांगा मला, दोन कवडीचं त्यांनी आपल्याला म्हणतात. अहो, आपण ह्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलंय आणि आपण यांच्यापर्यंत पोहोचलो. मॅडम, माझा एकच प्रश्न आहे, तुमच्या मुलांना शिकवणारे कोणतरी शिक्षकच असतील ना? ते शिक्षक प्रत्यक्ष शिकवत असतील किंवा ऑनलाईन शिकवत असतील, पण ते शिक्षकच आहेत ना? तुम्ही त्यांचा सुद्धा अवमान केलाय. सरांच्या व्हिडिओला मी सपोर्ट करतो आणि महाराष्ट्रातील सर्व प्राध्यापकांना, शिक्षकांना माझी विनंती आहे, आपण युट्यूबमधून जे विद्यार्थ्यांना शिकवतो ते आपण त्यांच्या भल्यासाठी शिकवतो. आणि ही बाई आपल्याला सांगते की दोन कवडीचे, आपण ह्यांना ह्यांची जागा वेळीच दाखवली पाहिजे, तर आपण कोण आहोत ह्यांना लक्षात येईल, नाहीतर अन्यथा आपली किंमत ही शून्य असेल.